सीताराम चरणी लक्ष लागो रे राजाराम चरणी लक्ष लागो रे राजाराम चरणी लक्ष लागो रे राजाराम हरि चरणी लक्ष लागो रे राजाराम सीताराम सीताराम राजाराम सीताराम हरि चरणी लक्ष लागो रे राजाराम चरणी लक्ष लागो रे राजाराम चरणी लक्ष लागो संग रंगात देहवा हो हरि कीर्तन संग रंगात देहवा हो रे राजाराम चरणी लक्ष लागो रे राजाराम चरणी लक्ष लागो रे राजाराम नाम गाऊ नाम ध्याऊ नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबा नामाऊ नाम विठोबा नामाऊ नाम विठोबा नामाऊ आम्ही देवाचे देवाचे आम्ही देवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी
मध्ये जरा नेटचा प्रॉब्लेम आला होता म्हणून जरा खंड पडला. काही तांत्रिक अडचणी असतील, आपल्याला नीट कळत नसेल तर कृपया कळवावं, ऐकू येत नसेल तरीही कळवावं. असो, अत्यंत कमी वेळ माझ्या हातात असल्यामुळे इतर कुठल्याही गोष्टी न बोलता श्री महाराजांचं हे आराधना केंद्र आणि याच्यामध्ये अव्याहतपणे जोडलेले आपण सर्वजण, ज्याप्रमाणे माळेमध्ये सगळे मणी हे एकाच स्थितीमध्ये राहतात, बांधलेले असतात, एकमेकाशी निगडीत असतात आणि या सगळ्यांचा मेरुमणी सर्वांना सावरत असतो. तो मेरुमणी म्हणजे आपले महाराज आणि त्या मेरुमण्याला धरून राहिलेले आपण सगळेजण या नामकेंद्रामध्ये श्री महाराजांची जी काही सेवा करताय त्याच्यामध्ये वेगळं नामाबद्दल काय बोलावं आणि काय सांगावं, काय आहे नाम, कसं आहे नाम. ज्या महाराजांनी माझ्याकडे हे नाम पोस्त केलं त्या महाराजांची अवस्था, जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांच्या की सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. ते श्री माझे महाराज भगवंतानी 3 ठिकाणी स्वतःचं अस्तित्व नंतर दाखवलं. म्हणजे ह्या 3 गोष्टी असतील तर त्याच्या पाठीवरती मी येतो. खरं म्हणजे वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता असा असणारा भगवंत आहे. पण ती सत्ता सुद्धा भगवंत ह्या 3 गोष्टींच्या पाठीवरती स्वीकार. पहिलं आहे ज्ञानदेव. ज्ञानाच्या पाठीवरती देव कळतो. देव काय आहे, कसा आहे, त्याचं काय दर्शन आहे, कशाला देव म्हणतात. देव 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 म्हणजे काय हे ज्याच्यामुळे कळतं ते ज्ञान. त्या ज्ञानाच्या पाठीवरती देव येतो. पहिली गोष्ट, त्या ज्ञानाची ओळख जो करून देतो त्याच्या पाठीवरती देव येतो. त्याची ओळख जर कोणी करून देत असेल तर ते गुरुदेव. गुरुच्या पाठीवरती देव. म्हणजे हा देव आहे हे सांगणारा कोणतरी लागतो ना. त्या देवाचं ज्ञान करून देणारा जो असतो तो गुरु आहे. त्यामुळे गुरुच्या पाठीवरती देव येतो. आणि तिसरा फार महत्वाचा, ते ज्ञान गुरु ज्या भाषेमध्ये देतात किंबहुना ज्या माध्यमाच्या द्वारे ते ज्ञान मला प्राप्त करून देतात त्या माध्यमाच्या पाठीवरती देव येतो. त्या माध्यमाच्या पाठीवर. आणि ते माध्यम म्हणजे नामदेव. नामाच्या पाठीवरती देव येतो. लक्षात, नामाच्या पाठीवर. म्हणजे एक ज्ञानदेव आहे, त्या ज्ञानाची ओळख करून देणारा गुरुदेव आहे. आणि त्या गुरुदेवांनी ज्या माध्यमाच्या द्वारे हे ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचवलं ते म्हणजे नामदेव. अशा नामदेव महाराजांचा एक गोड अभंग आपल्या समोर घेतलाय. विशेष वेगळं सांगायची आपल्याला गरज नाही. आपण सगळेजण ज्ञाते आहात, जाणते आहात, नामाचे अभ्यासक आहात, नामाची आराधना करणारे आहात. नामस्मरणामध्ये स्वतःला विसरून जाण्याची कला हस्तगत करण्याचा प्रयत्न करताय असे आपण सगळ्या नामधारकांना माझा पहिला नमस्कार. खरं म्हणजे तुमच्यासारखं नाम आणि तुमची सारखी साधना क्वचितच एखाद्या वेळेला आम्हाला जमत असेल. कारण आम्ही शेवटी बोलके शंख. आणि मराठीत म्हण आहे, जो गरजते है वो बरसते नाही. आणि आमची अवस्था अशी, आम्ही गरजणार आहोत, बरसणारे थोडेच.
पण तुमच्यासारख्यांची स्थिती पाहिल्यानंतर आम्हालाही थोडस गरजावंसं वाटतं. खरं म्हणजे तुम्हाला त्याची गरज ना, त्याचा दर ज्यांना ठाऊक आहे हे मला माहिती आहे. म्हणून आपल्या सर्वांना प्रणाम. नामदेव महाराजांचा गोड अभंग आहे. 18 पगड जातीचा माणूस ज्या नामदेव महाराजांनी एका झेंड्याखाली आणून उभा केला. कल्पना करा तुम्ही, 18 पगड जातीचा माणूस. घरातली 5 माणसं एकत्र येत नाहीत कधी. घरातली 5 माणसं म्हणजे प्रत्येकाची 4 दिशेला तोंड असतात. याला हे वाटतं, त्याला ते वाटतंय. हा याचा उपासक, तो त्याचा उपासक. कोणी स्वामींकडे जातोय, कोणी रामाकडे जातोय, कोणी कृष्णाकडे जातोय, कोणी देवीकडे जातोय. घरातल्या सगळ्यांची 4 दिशेला तोंड असतात. अशा वेळेला सगळ्यांची एकच मूड बांधायची आणि एका झेंड्याखाली आणून उभं करायचं. काय नामदेवांचं कार्य असेल विचार करा. भगवान पंढरीनाथांची कीर्ती गात असणारे नामदेव महाराज या 18 पगड जातीला एका झेंड्याखाली आणून उभा करतात आणि प्रत्येकाच्या तोंडावरती एकच नाम देतात. एकच नाम. याचा परिणाम त्या नामाच्या प्रभावाने नामे अनंत तरले, नामे अनंत तरले, कोळी वाणी वणीज कुंभार. नामे अनंत तरले, कोळी वाणी वणीज कुंभार. अंत्यज यवन ही आज्ञिक, स्त्री क्षुद्राधिक तसेच चांभार. 18 पगड जातीचा माणूस नामदेव महाराज कोणाला नाही सोडलं. सर्वांना एकाच झेंड्याखाली आणतात आणि प्रत्येकाच्या मुखात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या नामाचा गजर आहे. नामाचा गजर गरजे भीमा तीर. अशी स्थिती त्यावेळेला तिथे येते. त्या नामाची कीर्ती गाताना नामदेवांनी नामधारक कमी आहेत का? 3 अवस्था नामदेवांनी या अभंगामध्ये आपल्या समोर मांडल्या. तेवढाच फक्त आपल्याला थोडासा विचार करायचा. 3 अवस्था मांडल्या. एक पहिली अवस्था आहे नाम गाऊ. दुसरी अवस्था आहे नाम ध्यावू. आणि तिसरी अवस्था नाम विठोबाला वाहू. या 3 अवस्था नामदेवांनी या अभंगामध्ये मांडल्या. पहिली म्हणजे नाम गाऊ, दुसरी नाम ध्यावू आणि तिसरी नाम विठोबाला वाहू. एवढ्या 3 अवस्थांचा एक थोडासा विचार करू. माझ्या महाराजांनी पहिला शब्द केलाय. 13 कोटीची संकल्पना स्पष्ट करताना महाराजांनी शब्द केलाय की जी समर्थांनी आपल्याला 13 कोटी मंत्र जपला तर रामाचं दर्शन होतं. त्याच्यामध्ये महाराजांनी पहिलाच शब्द केलाय नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. नाम सदा बोलावे, नुसतं नाही, गावे भावे जनासी सांगावे. आची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. राम. महाराजांनी पहिला शब्द केलाय नाम सदा बोलावे, नुसतं नाही, गावे भावे जनासी सांगावे. नामदेव महाराजांनी जी पहिली अवस्था सांगितली आहे ती म्हणजे नाम गाव. नाम गाऊ पहिली अवस्था. या अवस्थेमध्ये आपण सगळेजण आहोत. म्हणजे आपण सगळेजण नामाचं गायन करणारे आहोत. महाराजांच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या वेळेला ते नाम दुसऱ्याला सांगण्यासाठी सुद्धा प्रवृत्त आहोत. अहो तुम्ही पण एक माळ करा ना, आम्ही करतोय तुम्ही पण एक माळ करा, या आपण सगळेजण एकत्र बसूयात, माळ करूयात. यासाठी म्हणून प्रवृत्त करणारे आपल्यासारखे आपण अनेक जण आहेत. काहीतरी कारण काढून आपण नामाचा बाजार भरवतो आणि त्या नामाच्या बाजारामध्ये अनेकांना सहभागी करून घेतो.
कोणी गाते, कोणी नाही गाते, कोणी म्हणते, कोणी नाही म्हणते, सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यात. पण तरी या बाजारामध्ये आपण सगळ्यांना आणतो आणि नामाला लोकांना लावतो सुद्धा, त्यांना घेण्यासाठी प्रवृत्त करतोही. त्यामुळे पहिली अवस्था नामदेवांनी सांगितली, नाम गाऊ. हे नाम गाणारे आपण सगळेजण आहोत. लक्षात ठेवा, नाम कधी गायलं जातं, कधी गायलं जातं. एक छोटासा विचार, ज्या वेळेला त्याची गोडी लागते, ज्या वेळेला प्राप्त असणाऱ्या आनंदापेक्षा ही गोष्ट केल्यामुळे विशेष आनंद मिळतोय असं ज्या वेळेला मला जाणवायला लागतं, त्यावेळेला मी ते गाण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला गाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ती गोष्ट आळवण्याचा प्रयत्न मी तेव्हा करतो. म्हणून संतांनी शब्द केलाय, गाणारी माणसं भरपूर आहेत, पण आवडीने गाणारी माणसं किती आहेत? आवडीने. व्यवसाय म्हणून गाणारी कितीतरी माणसं असं तुम्हाला सापडतील. संतांच्या अभंगांवरती कधी कुठल्याही संतांनी रॉयल्टी मागितली नाही, पण त्या संतांच्या अभंगांवरती आपले घर तुडुंब भरून निघणारी माणसं किती आहेत? कितीतरी लोकांनी त्या संतांचं गायन केलंच की, त्या नामाचं गायन केलंय, पण स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. मी त्याला गोंडसा असा शब्द दिला, लोकांचं रंजन करण्यासाठी असा मी एक शब्द केला. पण वास्तविक पाहता रंजन हा नंतरचा विषय आला. पहिला विषय, त्याच्यातनं मला माझी तोंडी भरायची आहे, हे पहिलं महत्वाचं. म्हणजे आपल्या मतलबासाठी म्हणून त्या नाम गायन करणारी माणसं कितीतरी सापडतील तुम्हाला, कितीतरी सापडतील. म्हणून नाम गाऊ. आपल्या मतलबासाठी गाणारी माणसं असतात, तशी दुसरी आवडीने गाणारी माणसं सुद्धा असतात. मला आमच्या वारकऱ्यांचं खूप हेवा वाटतो, खूप हेवा. अहो, त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्यांचं भजन ऐकायला कोणी नसतो. चार, तो एक पखवाजवाला, एक वेणेकरी, दोन टाळकरी आणि तो भजन सांगणारा. 4-5 माणसं त्या पांडुरंगासमोर बसलेली असतात. तिथं भजन ऐकायला कोणी नसतो, कोणी नसतो. पण इतके पोट तिडकीने भगवंताचं भजन गात असतात. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा मी देवा. किती छान गातात होते, ऐकत बसा. अरे, प्रेमापासून पोट तिडकीने, बेंबीच्या देठापासून भगवंताची आळवणी करतात. कोण ऐकत असतं त्यांचं? पण माझा भगवंत ऐकतोय. म्हणून महाराजांचा शब्द आहे, वेडा वाकुडा काही न परी तुझाच म्हणविन. तिथं कुठं ते स्वर बघत असतात, कुठं ताल बघत असतात, काही बघत नसतात, पण माझ्या भगवंताच्यासाठी गातोय आणि तो मला त्याचा प्रतिसाद देतोय. नाम गाऊ. कोणासाठी? इतरांसाठी. म्हणजे महाराज नेहमी म्हणतात, मी हे म्हटल्यामुळे जर माझ्या रामाला आनंद मिळणार असेल आणि माझ्या रामाला हे गायला जर आवडत असेल, तर त्याच्या आनंदासाठी म्हणून मी का नाही हे गावला? बरं, हे गाण्यासाठी माझ्या खिशातलं काही जात नाहीये. ती 2 मिनिटं दिल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काही उलथापालथ होणार नाहीये, पण हे केल्यामुळे समोरच्याला इतका आनंद होणार आहे की त्याचा परिणाम माझ्या आयुष्यातला उर्वरित काळ आनंदाचा. हे जर मला पटत असेल तर मी त्याच्यासाठी गावं ना, का त्याला आनंद मिळतो. म्हणून नाम गाऊ. क्रिया, नाम गाण्याची क्रिया. असं नाम गायल्यानंतर दुसरी अवस्था नामदेव महाराजांनी तुमच्या समोर ठेवली, नाम ध्याऊ. आपण कशाचं नाम घेतोय, कोणाचं नाम घेतोय? आपण कोणाचं नाम घेतोय? बऱ्याच वेळेला आपण कोणाचं नाम घेतोय हे आपल्याला माहितीच नसतं. माहिती, बुवा काय बडबडताय तुम्ही? आम्ही रामाचं नाव घेतोय, याच्यात काय वेगळं आहे? आम्ही रामाचं नाव घेतोय, आम्हाला कळतंय की. लक्षात ठेवा, नाम घेणं, नाम गाणं आणि ज्याचं नाम घेतोय त्याचा विचार करणं ही स्वतंत्र अवस्था. स्वतंत्र अवस्था की नाम ध्याऊ. अरे, मी गातोय कोणाचं नाम, कोणाचं नाम घेतोय? आमचे
मित्र आहेत ते फार सुंदर गातात. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा, फार छान गातात. अरे राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा. तसं मी नाम गातोय, पण ते ज्याचं मी नाम गातोय त्याचं चिंतन कधी केलं का? त्याचा विचार कधी केला? म्हणजे तो विचारामध्ये कधी मी उतरवला का? जर मी विचारामध्ये उतरवला असताना मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं. रस्त्याने जाताना अनेक गाड्यांवरती लिहिलेलं असतं श्री राम कृपा, जय श्री कृष्ण. शिवाजी महाराजांचं नाव लिहिलेलं असतं, आपल्या उपास्याचं नाव लिहिलेलं असतं. अशी नावं लिहिल्यानंतर अशा गाड्या जेव्हा सिग्नल तोडतात ना, तेव्हा वाईट वाटतो की ते नाम गातायत, त्याचा चिंतन करतायत का? त्याचा विचार करतायत? ज्या नावाला तुम्ही पुरस्कृत करताय, ज्या नावाला तुम्ही समोर आणताय, म्हटलं त्या नावाचा आपण कुठंतरी अपमान करतोय असं आपल्याला वाटतच नाही. जर मी माझ्या रामाचं नाव गात असेल तर माझ्या कृतीच्यामुळे माझ्या रामाला मान खाली घालावी लागणार नाही ना, असं माझ्या मनाला वाटणं, याला रामाचं ध्यान करणं असं म्हणतात. राम गाऊ ही पहिली अवस्था आपल्या सगळ्यांकडे आहे. पण बरीच लोक रामगान करताना तोंडामध्ये विघ्ना चघळतात आणि रस्त्यावरती सरळ थुंकून मोकळे होतात. हो, त्यांना असं नाही वाटत की मी माझ्या रामाला कुठेतरी दुखवतोय, असं नाही त्यांच्या मनात. म्हणून नामदेव महाराजांनी दुसरी अवस्था मुद्दाम सांगितली की नाम गाणारे इथं भरपूर आहे, पण नाम ध्यान. त्या ध्यानाचं काय म्हणजे त्याचा ध्यास लागला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे की मी ज्याचं नाम गातोय त्याचा मी थोडा विचार केला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे ते जेवताना श्लोक म्हणायची पद्धत आहे, कशासाठी मी अन्न हे सेवणार, कशासाठी मी हे जेवतोय, कधी विचार करा त्याचा. असा विचार करून ज्या वेळेला तुम्ही जेवाल ना, त्यावेळेला ते अन्न फेकून देण्याची इच्छा तुम्हाला होणार नाही. माझ्या रामाने ती उष्टी बोरं सुद्धा खाल्ली, ती फेकून नाही दिली. थोडासा मी विचार केला पाहिजे, थोडासा त्या भावनांची कदर कुठेतरी केली पाहिजे, त्या भावनांचा आदर कुठेतरी केला पाहिजे. दुसऱ्याचं मन राखण्यासाठी स्वतःच्या मनाला कुठेतरी मुरड घातली पाहिजे. याचा विचार मी कधी करणार? नाम गाणारे इथं भरपूर आहेत, लक्षात ठेवा. नाम घ्याणारी माणसं फार कमी. म्हणजे ज्याचं नाव घेतो त्याच्यासाठी म्हणून त्याचा विचार करून वर्तन करणारी माणसं इथं फार कमी सापडतात. संतांनी, आपण संतांची चरित्र काढून बघा, त्या संतांच्या चरित्रामध्ये त्यांनी ज्याचा पुरस्कार केलाय त्या देवाला लाज वाटावी असं वर्तन कधी केलंय का? एक मुखाने आमच्या तुकोबारायांनी सुद्धा अभंग गायला, राम कृष्ण गोविंद नारायण, राम कृष्ण गोविंद नारायण, वेगळा बडबडला, हार्मोनियम
म्हणजे खरं म्हणजे दोन बुवा एका बुवाला कधीही साथ करत नाही, पण आमचं भाग्य आहे आम्ही तिघे जण, मी तबला वाजवतो त्यामुळे यांच्याशी जमतो आणि मी गातो म्हणून यांच्याशी जमतो. अशा आमच्या तिघांचं हे छान त्रिपुट आहे. तुका म्हणे माझे मागणे अखंड हे गाणे, नाम तुझे मुरारी पांडुरंग, मुरारी पांडुरंग, रामकृष्ण महाराजांनी शब्द केला अखंड हे गाणे नाम तुझे. पण त्यांनी जसं नाम गायलं ना तसं वर्तनही केलं हो. ते आपल्या वर्तनातही त्यांनी दाखवलं. मी जर रामांचं नाव गात असेल ना तर प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींना महत्व दिलंय त्याचं चिंतन माझ्याकडनं होणं अपेक्षित असतं. लक्षात ठेवा. कसे आहेत माझे राम? म्हणजे महाराज सांगतात आपण महाराजांचे चरित्र काढून बघा, हे सगळे गुण महाराजांच्या मध्ये तुम्हाला दिसतील. सगळे गुण महाराजांच्या मध्ये दिसतील. कुठले? राम बुधघोषी ऋषींनी लिहून ठेवलेत. कसे? लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. प्रभू रामचंद्र भगवान की जय. माझ्या महाराजांनी रामाला जवळ केला आणि त्या रामाला जवळ करण्याचा परिणाम महाराजांच्या भक्तांना रामाचं दर्शन घेण्यासाठी दुसरीकडे जावं लागलं नाही. त्यांना महाराजांच्या मध्येच रामाचं दर्शन झालं. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांना पंढरपुरामध्ये जावंसं नाही वाटलं. त्यांना आळंदीमध्येच ज्ञानराज मौलीमध्येच पांडुरंगाचं दर्शन झालं. का? विट्यावरती उभी असणारी माऊली सगुण साकार रूपामध्ये आळंदीला इंद्राणीच्या काठावरती राहते म्हणून ही माऊलीच आणि तीही माऊलीच हो. माऊलीच का? कारण त्या भगवंताला अपेक्षित असणार ध्यायी. नुसतं नाम गायलं नाहीये, त्या नामाची दुसरी स्थिती आहे नाम ध्याऊ. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, असं त्याचं ध्यान केल्यानंतर ना एखाद्या वेळेला त्या भगवंताला गाता गाता आपण भगवंतच होऊन जातो. भगवंतच होऊन जातो. म्हणजे त्याचं ध्यान करता करता त्या भगवंताला आळवता आळवता आपण कधी तो झालो हे कळत नाही. आणि आपण तो झालो हे कळलं ना की अहंकाराने स्पर्श केलाच, अहंकाराचा स्पर्श झालाच, गर्वाचा स्पर्श झालाच, मीपणाचं जाणीव झालीच. आणि शेवटी मग भक्त म्हणायला लागतो आधी मला नमस्कार करा आणि नंतर देवाला नमस्कार करा. का? मीच भगवंत आहे. दुर्दैवाने अशी म्हणणारी माणसं आज आपल्या समोर आहेत. न कळत हा अहंकार येण्याची भीती असते. म्हणून कुठंतरी सरेंडर व्हायला शिकलं पाहिजे. सरेंडर व्हायला पाहिजे. शरण जाता आलं पाहिजे. ज्ञानराज मौलींनी शरणांगतीचं दर्शन सांगताना शब्द केलाय तया अहम वाचा चित्त आंग देवोनिया शरण रिघ आणि महोदधिका गांग रिगाले जैसे. त्यांनी शब्द केला तया अहम वाचा चित्त आंग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे. शब्द केला तेवढ्यासाठी ज्ञानराज मौली. तसं नाम गाणारा जेव्हा त्याचं चिंतन करतो तेव्हा चिंतन करता करता तो भगवंत होऊन जातो. आणि भगवंतमय झालेल्याच्या ठिकाणी ज्या वेळेला जाणीव होते ना त्यावेळेला अस्तित्वाची जाणीव झाली की अहंकाराचा स्पर्श होतो, गर्वाचा स्पर्श होतो, मीपणाची जाणीव होते. परिणाम त्याला बाधा देणाऱ्या सगळ्या गोष्टी जन्माला येतात. म्हणून नामदेव महाराजांनी तिसरी अवस्था सांगितली आहे नाम गाऊ, नाम ध्याऊ आणि तिसरी नाम विठोबाला वाहू. की हे सगळं मिळालं तुझ्यामुळे मिळालं देवा. हा आनंद मिळाला तुझ्यामुळे,
हे चिंतन केल्यामुळे माझ्यामध्ये परावर्तन झालं तुझ्यामुळे, हे मुखामध्ये नाम आलं तुझ्यामुळे. आमच्याकडे एक श्लोक म्हणायची पद्धत आहे काय बघा. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरई वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती घ्यावया, आणि घेतो झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची कृपा किंवा दया. हा म्हणायची पद्धत आहे आमच्याकडे की त्यांनी उठवलं नसतं ना मी उठलोच नसतो, आणि त्यांनी झोपवलं नसतं ना तरी मी झोपलो नसतो. तो दाखवतोय म्हणून मी पाहतोय, तो ऐकवतोय म्हणून मी ऐकतोय. नाहीतर आजची अवस्था अशी आहे, अहो वासच येत नाहीये, चवच लागत नाहीये, मग लगेच टेस्ट. सगळं सुखात चाललेलं असतं पण वासच येत नाही. आहे ना आजची अवस्था. अहो त्यांनी हे सगळं पुरवलंय म्हणून तर सगळं चाललंय. म्हणून महाराज म्हटले ज्याच्यामुळे हे सगळं मला मिळालंय ना, हा आनंद ज्याच्यामुळे मिळतोय, अरे सरेंडर तर व्हा, त्याला शरण तर जा. तुझ्या कृपेने हे मिळालं, तुझ्या चरणावरती ते अवलंबून अर्पण करतो. म्हणजे अखंड तो आहे म्हणून मी आहे, तो आहे म्हणून मी आहे, तो आहे म्हणून मला आनंद आहे, तो आहे म्हणून माझी प्रतिष्ठा आहे, तो आहे म्हणून आयुष्यामध्ये हा सगळा आनंद आहे, तो आहे म्हणून हे सगळं ऐश्वर्य मी उपभोगतोय, तो आहे म्हणून मी आहे. महाराजांचं वाक्य आपल्याला ज्ञात असेल. महाराजांना गोंधळात विचारलं होतं, महाराज आपण इतके वाकपटू आहात ना, आपण जर या मार्गामध्ये आला नसतात तर आपण उत्तम राजकारणी झाला असतात असं त्याला म्हणायचं होतं. आपण जर या मार्गात आला नसता, महाराजांनी त्याला पुढचं वाक्य बोलून दिलं नाही. महाराज म्हटले मी या मार्गात आलो नसताना तर मी दुसऱ्या क्षणाला मेलो असतो. कल्पना करा तुम्ही, ह्या वाक्याच्या मागे जर त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं तर महाराजांनी स्वतःला किती भगवंताला अर्पण केलेलं आहे, किती अर्पण केलंय. इथं येणंही माझ्या हातात नाहीये, जाणंही माझ्या हातात नाहीये. किंबहुना सर्वस्वी मी कोणावरती अवलंबून आहे, आणि तो कोणावरती अवलंबून राहण्यापेक्षा मी भगवंता तुझ्यावरतीच अवलंबून आहे ना. तुकोबारायांचा फार सुंदर शब्द आहे, तरीच जन्मा यावे आणि दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय यशवान सुकरे बापुडी. तुकोबारायांनी फार सुंदर शब्द केलाय, तरीच जन्मा यावे आणि दास विठोबाचे व्हावे. आयुष्यामध्ये कोणाला सरेंडर व्हावं? ज्याला सरेंडर झाल्यानंतर अहंकार नाही होत नात्याला, ज्याला सरेंडर झाल्यानंतर, ज्याला शरण गेल्यानंतर त्याला अहंकार नाही होत. बघा आले ना शेवटी माझ्या पाशी, अहो मी होतो म्हणून तर यांच्या आयुष्यात आनंद आहे. असं 4 लोकांच्या मध्ये टिमकी वाजवणारे जे असतात ना, त्यांना शरण गेला आता खड्ड्यातच गेला, तो खड्ड्यातच गेला. पण माझा राम, माझा भगवंत, माझा पांडुरंग, त्याला शरण गेल्यानंतर तो टिमकी वाजवायला जातच नाही हो. किंवा हे माझ्याकडे आले म्हणून मी मोठा आहे, हे माझ्याकडे आले म्हणून मी मोठा आहे, नाही यांनी मला मोठं केलं म्हणून मी मोठा आहे, असंच तो म्हणत असतो. आमच्याकडे अशी म्हणायची पद्धत आहे की शिष्यानी गुरूंची सेवा केल्याशिवाय कधी राहू नये. शिष्याने गुरूंची सेवा केल्याशिवाय कधी राहू नये, आणि गुरुनी शिष्याकडनं कधी सेवा घेऊ नये, कधी घेऊ नये शिष्य. आता या दोन्हीचा मेळ बसायचा कसा? ज्या वेळेला दोघही निरुपाधिक अवस्थेवरती ह्या गोष्टी स्वीकारतात ना, तेव्हा तो घेतही नसतो आणि हा करतही नसतो. अशा अवस्था त्या दोघांच्या असतात. म्हणजे तो कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि तो कृतकृत्य असतो, दोन्ही अवस्था. म्हणून महाराजांनी इथं शब्द केला, जे काही अनुभवतोय, ज्याच्यामुळे मी हे गातोय आणि ज्याच्यामुळे आज मला ही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, त्याला शरण जाऊया, त्याच्या चरणावरती हे सगळं वाहूया.
दुर्दैवाने गाणारे भरपूर आहेत. ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर अहंकाराने मातलेले सुद्धा भरपूर आहेत. पण हे सगळं प्राप्त झालंय तुझ्यामुळे, म्हणून त्याच्या चरणावरती जाऊन शरण जे खऱ्या अर्थाने राहतात ते फार क्वचित आहेत. नामदेवांनी या 3 अवस्था सांगितल्या आणि या 3 अवस्था ज्यांच्या आयुष्यामध्ये आल्या आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर कुठं चुकतोय हे ज्या दिवशी त्यांना कळलं ना, त्या दिवशी भगवंताचं अस्तित्व, भगवंताचं नाम, त्याचं चिंतन आणि त्याचं शरणांगतत्व काय असतं हे त्यांनी अनुभवलं. कोण उत्तरांगामध्ये गुळ्यात पूर्वदात महाराज करतात. नाम गाऊ नाम घ्यावो, नाम विठोबाला बाबू, नाम विठोबाला बाबू. नाम गाऊ नाम घ्यावो, नाम विठोबाला बाबू, नाम विठोबाला बाबू. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. नाम गाऊ नाम घ्यावो, नाम विठोबाला बाबू, नाम विठोबाला बाबू. नाम गाऊ नाम घ्यावो, नाम विठोबाला बाबू, नाम विठोबाला बाबू. बसल्या जागेवरती आपल्याला जितकं शक्य असेल तितकं मोठ्या आवाजामध्ये भजन करूया. रघुपती राघव राजा राम बाबन सीताराम. जय जय रघुपती राघव राजा राम शून्यामध्ये नजर लावून बसलेला, काय बघतो काही कळत नव्हतं, काय झाले काही समजत नव्हतं. काळोखामध्ये काय बघतोय, काळा कुट्ट अंधार सगळा बाहेर, आणि आज सज्जामध्ये उभं राहून काय बघतोय काय. नाथ नाथ नाथ, एक नाही तो शब्दच नाही. कोणीतरी आलंय याची चाहूलही नाही. म्हणून पत्नीने जवळ जावं. काय बघताय एवढा अंधारामध्ये, सगळं विसरून गेले. म्हणून आजूबाजूला बघतीये, पण सगळा काळा कुठ्ठा अंधार. म्हणजे अगदी त्या काळोखातनं एखादं बोट जर डोळ्यात आलं ना तर दिसणार सुद्धा नाही, इतका काळा कुठ्ठा अंधार. आणि काय बघताय अशा वेळेला. नाथ एक ना दोन, शेवटी हळूच खांद्यावरती हात ठेवला. नाथ दचकला, एकदम मागे पाहिलं. कोण तू? नाथ काय ही अवस्था तुमची, अहो काय हा वेडेपणा. अहो मी कधीची हाका मारतीये तुम्हाला, कुठं लक्ष आहे तुमचं, काय बघताय आणि एवढ्या अंधारामध्ये काय बघताय. द्रौपदी लक्ष नाही लागत, मन नाही लागत माझं. अहो झालंय काय आणि बघताय काय, त्याच्यात काय बघतोय हेच कळत नाही ग. मी काय करतोय हेच मला कळत नाही. महाराज अहो गेली 6 महिने तुमची ही अवस्था आहे. दरबारामध्ये लक्ष नाही, घरात लक्ष नाही, जेवणात लक्ष नाही, कामात लक्ष नाही, झोपलात तर धड झोपत नाही.
अखंड कसला तरी विचार करताय, बेचैन दिसताय तुम्ही. काय झालंय काय? द्रौपदी, तू विचारू दे आणि मी सांगू दे. म्हणजे सगळं युद्ध झालं ग. आपल्याला झालेल्या सगळ्या त्रासाचा आपण बदला घेतला आणि आज या सिंहासनावरती आपण बसलो सुद्धा. पण त्या सिंहासनाकडे जेव्हा जातो ना, तेव्हा माझ्याच घरामध्ये माझ्याच भावांच्या पत्न्या सगळ्या उभ्या असतात समोर, पांढरी कपाळ घेऊन. मला त्या सिंहासनाकडे जाता येत नाही. मी त्याच्यावरती बसायला जातो तेव्हा ही सगळी पांढरी कपाळ पाहिली की मला त्याच्यावरती बसावं असं वाटत नाही. मला भीती वाटते त्याची. तुम्ही चुकलात का? तुम्ही वागलात ते बरोबर वागलात. अहो, आपण किती वेळा त्यांना सांगायचा प्रयत्न केला, त्यांना किती वेळा मनवणी केली त्यांची, पण ऐकलं का त्यांनी? सगळं खरं आहे का? पण शेवटी कशासाठी? एका गादीसाठी? एका गादीसाठी? त्याच्यासाठी आपल्या सगळ्या नीती मूल्यांना आपण संपवायचं? आपण आपला धर्म सोडायचा? आपण कोणाच्या बरोबर जातोय, काय करतोय, कशासाठी करतोय, विचारच नाही या गोष्टीचा. मला भीती वाटते त्या सिंहासनावर बसायला. मीच माझ्या भावंडांना मारला, मीच माझ्या भावंडांचा जीव घेतला आणि कशासाठी? एका खुर्चीसाठी. आजपर्यंत ज्यांच्या बरोबर इतकी मैत्री केली त्याच माझ्या भावंडांना मी सोडलं. कशासाठी? एका खुर्चीसाठी. मला भीती वाटते त्याची. मी घेतलेला निर्णय चुकीचा तर नाही ना? माझी प्रजा त्याच्यामुळे सगळी दुःखी आहे. माझ्या प्रजेला मी आज किती दुःखाच्या खाईमध्ये लोटलंय. माझ्या एका निर्णय चुकला तर नसेल ना? सुज्ञाचं सांगणे न रते. द्रौपदी सांग, महाराज हे बघा, आपण जे केलं ते बरोबरच केलं. आपण 10 वेळा त्यांना सांगत होतो पण त्यांनी ऐकलं नाही. आपल्यासाठी म्हणून साक्षात भगवंतानी शिष्टाई केली त्यांच्या समोर. राज्य नाही तर नाही, 5 गावं तरी द्या. ते पण नाही दिलं का? सुईच्या अग्रावरती बसेल एवढी जमीन सुद्धा देणार नाही असा म्हटला तो. विसरलात तुम्ही? भर दरबारामध्ये तुमच्या पत्नीची लाज लुटली जात होती. विचार करा, आपण वागलोय ते चुकीचं वागलोय का? सगळं खरं आहे ग, पण काही लोकांचं कसं असतं माहितीये का? यर माझ्या मागल्या लेकाच्या पुन्हा तिथंच येतात. फिरून 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 परत तिथंच. सोडता येत नाहीत ना, त्याच्यातच अडकून राहण्याची फार घाण सवय असते. त्याचा परिणाम प्राप्त असणाऱ्या सुखाचा आनंद त्यांना घेता येत नाही का? कारण मागच्या असणाऱ्या गत जीवनातल्या गोष्टींच्या मध्ये अडकून पडलेले असतात. धर्मराज द्रौपदीला सांगतायत, जरी झालो आपण राजे तरी दुःखाची भोग विसरते. जरी झालो आपण राजे तरी दुःखाची भोग विसरते. हे राज्य प्राप्त करण्यासी या बदलेसी या बदले मम बंधुसी. जयाचा आक्रोश आणि तो अश्रुनयनास नचिकरी प्राणास तळमळे प्रीतिबंधास. ही व्यथा कशी कठोर तळमळे प्रीतिबंधास. ही व्यथा कशी कठोर. जरी झालो आपण राजे तरी दुःखाची भोग विसरते. जरी झालो आपण राजे तरी दुःखाची भोग विसरते. द्रौपदी, जरी झालो आपण राजे तरी दुःखाची मममनी सलते. हे राज्य प्राप्त करण्यासी मी अवधिले मम बंधूंचे. जयांचा आक्रोश आणि तो अश्रुनयनास उद्विग्नाची करी प्राणास तळमळे प्रीतिबंधास. ही व्यथा कशी कठोर. द्रौपदी विचार करते, रिकाम मन सैतानाचं घर. आता यांच्या डोक्याला काही खुराक नाही ना, म्हणून त्यांना हे सगळे विचार सुचत आहेत.
कालपर्यंत डोक्याला काहीतरी विचार होता, विषय होता, काहीतरी साधायचं होतं, म्हणून म्हटलं हे त्याच्यात मग्न होते. आज काही करायचंच नाहीये, आता सगळं मिळालेलं आहे, आता कोणाशी द्वंद्वच नाहीये, भांडण नाही, तंटा नाहीये. त्यामुळे आता हे नको ते विचार सगळे सुचत आहेत. महाराज तुम्ही शांत झोपा, आपण उद्या सकाळी याच्यावरती विचार करू. बरं झोप नाहीये ग. द्रौपदी म्हटली मी तुम्हाला तेल लावून देते ना. आणि हा झोपला, त्याच्या केशपाशामध्ये तेल लावून देते म्हणा, काही म्हणा, पण तिच्या त्या स्पर्शाने हा शांत झोपला. आणि तो झोपल्यानंतर म्हणजे धर्मराज झोपले आणि द्रौपदीने आपला मोबाईल काढला आणि रात्रीचे 2 वाजले. एवढ्या रात्री फोन करू, पण केलाच पाहिजे. नाही फोन केला तर उद्याची सकाळ फार विचित्र जन्माला येईल. म्हणून काही का असना, लाज लज्जा शरम सगळं सोडलं. काय शिव्या घालायच्या त्यानंतर घाला, आत्ता फोन. म्हणून तिने लगेच नंबर लावला. बरं इंटरनॅशनल नंबर म्हणजे नॅशनल नंबर 10 आकड्याचा, इंटरनॅशनल नंबर 13 आकड्याचा. म्हणून तिने नंबर लावला. श्रीराम जय राम जय जय राम. तिने फोन लावला आणि गंमत म्हणजे फोन उचलला गेला हो. भगवान गोपाल कृष्णांना फोन लावला तिने आणि भगवंता काही पण करा पण सकाळी इकडे या, मोठा पेच जन्माला आला. भगवंत फोन ठेवून दिला. फोन ठेवला म्हणजे काय, त्याला उत्कटता असं म्हणतात. उत्कट अंतःकरणाने भगवंताला हाक मारली ना ती पोचलीच पाहिजे, पोचलीच. त्याचा परिणाम द्रौपदी शांत झोपली आणि खडखड जो आवाज आला त्या आवाजाने पांडव द्रौपदी सगळे जागे झाले. असला आवाज आला. धर्मराज उठून बघतोय, सज्जनता समोर बघतोय, तो समोर येणारा रथ आणि त्या रथावरचा झेंडा पाहिला आणि हा गोपाल कृष्णांचा रथ. अरे कृष्ण कशी काढता, आपण काय त्यांना बोलवलं नव्हतं. आणि एकदम म्हणून भगवंताच्या स्वागताला सगळेजण पुढं. भगवंत आला, भगवंत येतो. शिरापर धर पिसगिरी धर नरवर घन छबी मुख पर श्यामजी धरत आहे. केसर तिलक भाल रवी ससी आख पर ग्रह पर कान पर मुरारी रचत आहे. काय भगवंत आहे, अरे वा, काय त्याचं सौंदर्य. त्या भगवंताने रथात उतरावं, त्याचे ते कोमल चरण त्या पृथ्वीवरती येत आहेत. धर्मराजाने भगवंताला हाताला धरला आणि खाली घेतला. हो त्याची ती छबी, त्याचं ते सौंदर्य बघत असावं. कशासाठी भगवंत आलाय, आपण त्याला कशाला बोलवलं हेच विसरून गेलो. भगवंताचं सौंदर्यच असं, कशाला बोलवलं हेच विसरून गेलो. आणि भगवंताला वेळ नाही हो, त्याच्या अपॉइंटमेंट तेवढे आहेत. भगवंताने त्यांचं हे सगळं अवस्था पाहिली आणि भगवंत म्हणतो, हा बोला मी हा आलो, हा बोला मी हा आलो, पाचारीने किमर्थ या वेळा. हा बोला, कशाला बोलवले. हा मी हा आलो, पाचारीने किमर्थ या वेळा. धर्मराज म्हटलं आम्ही कधी बोलवलो. अरे काल रात्री फोन केलात ना, मी आलोय लगेच, सांगा काय काम आहे, मला जायचं लगेच. द्रौपदी आपण याला काय जाऊ द्या हो, तिला कळलं, आपलं कडाकट्ट वाजलेलं तिला कळलं, जाऊ द्या हो. आता तुमच्या मनाची ही उद्विग्नता आहे ना, ती सांगा ना कृष्णाला, तो काहीतरी उपाय सांगेल त्याच्यावरती. धर्मा काय झालं सांग. धर्मराजाने सगळं रडगाणं गायलं. असं आहे आणि त्यामुळे लक्ष लागत नाही. काय तुला सांगावे, काय तुला सांगावे, दक्षिण लागे सुराज्य ते करणे. भगवंता काय सांगू तुला, राज्य मिळालं रे, पण त्याचा उपभोग घेता येत नाही, आनंद घेता येत नाही का. कारण कशासाठी हे केलं, आपल्याच माणसांना मारून आपणच हे घ्यायचं का. अरे देवा, असा कधी आनंद मिळतो का. दुसऱ्याला दुःख देऊन आपल्याला कधी आनंद मिळतो का. कृष्ण मनाशी म्हणतायत, हे तुला आज सगळं सुचतंय का, आज सुचतंय. त्यावेळेला दमात पुढे आला होतास.
कृष्ण म्हटला जे झालं ते बरोबरच झालं, सगळा विचार सोडून दे, आनंदाने राज्य उपभोग. पण तरी कृष्णा काय सुचत नाही, काय करावं, लक्ष लागत नाही कशा. कृष्ण म्हटला जरा विचार करतो. कदंब वृक्षाला टांगलेला तो झोका, तो झुला, त्याच्यावरती गोपाल कृष्ण बसलेत आणि छान त्याला झुला दिला जातो. झुला झुला सैया झुला झुला भगवंताचं ते सुंदर सौंदर्य पाहताना सगळ्यांच्या समाधान लागल्या. भगवंताचा डोका थांबवला. धर्मराजा झालं ते बरोबर झालं, हा विचार सोडून दे आणि आनंदाने राज्य कर. आता आपल्याला कुठलाही विचार करायचा. पण तरी कृष्ण टुमणत येतच आहे. कृष्ण म्हणतात त्याला एक उपाय. काय? यज्ञ करी धर्मा धर्मा यज्ञ करी धर्मा धर्मा यज्ञ करी धर्मा धर्मा यज्ञ करी धर्मा धर्मा यज्ञ करी धर्मा प्रजाजनाना सुखार पुण्या प्रजाजनाना सुखार पुण्या अन्न वस्त्र भरपूर कर. मृत्यू येईच्या समरे योद्धा मृत्यू येईच्या समरे योद्धा धर्मण कृत्य करा धर्मा यज्ञ करी धर्मा 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 यज्ञ कर. त्या यज्ञामध्ये प्रजाजनांना सुख दे. अरे इथं सत्यनारायणाची पूजा सुद्धा झाली नाहीये. आता पुन्हा एकदा चैतन्य आण, तुझ्या इथं यज्ञ कर, प्रजाजनांना आनंद दे. दुसरी गोष्ट, त्या यज्ञामध्ये अधिकाराप्रमाणे अन्न वस्त्र गोदानाची लयलूट कर. आणि तिसरी गोष्ट, मृत्यूच्या समरे योद्ध्या तर्पण कृत्य करा धर्मा यज्ञ करी धर्मा. त्याच्यामध्ये ज्यांना कोणाला मृत्यू आले त्यांच्या नावाने तर्पण करा, पाणी सोडा. भगवंता उद्या यज्ञ करायचा म्हणजे काय दूधभात खाणं नाही. उद्या म्हणजे अरे तो यज्ञ करायचा म्हणजे त्याला कोणतरी अध्वर्यू लागतो. अध्वर्यू म्हणजे त्या यज्ञाची जबाबदारी स्वीकारणारा कोणतरी लागतो. ते कोणीतरी मोठे ऋषी असावे लागतात की जे त्याची ज्यांना सगळ्याचं ज्ञान आहे, सगळे ते जाणते आहेत, अशांनाच म्हटलं त्याचं अध्वर्युपद घ्यावं लागतं. ते काय म्हटलं आमच्या इथं कितीतरी ऋषी आहेत. असं नाही चालत. अधिकारी लागतो. कोणालाही उचलून आणशील आणि काही पण करशील, त्याचं अपेक्षित फळ नाही मिळत. नाही मिळत. सांग तू ज्याचं नाव घेशील त्याला घेऊन येतो. त्याला घेऊन येतो. लक्षात ठेवा, नाम गाणारे भरपूर आहेत, जाणणारे फार कमी आहेत. घेऊन येतो. काय भाषा. अर्जुन पटकन म्हटला मी घेऊन येतो. कोण आहे? आणि भगवान गोपाल कृष्ण सांगतायत अर्जुना, बकदाल ऋषींचे साक्षी बकदाल ऋषींचे साक्षी यज्ञ करावा राज सदनी आनंदावे भूवर्तासी. जा बकदाल नावाचे ऋषी आहेत, त्यांना घेऊन या आणि म्हटलं त्यांच्याकरवी हा यज्ञ करा.
तर तो यज्ञ त्यांच्याकडनं केला तर यशस्वी व्हाल आणि आनंदाने पुढचं राज्य उपभोगाल. एवढंच ना, त्याच्यात काय अवघड आहे? पत्ता सांग, लगेच घेऊन येतो. पत्ता सांग, लगेच घेऊन येतो. गोपाल कृष्ण म्हटला, पत्ता सांगितला भगवंताने, इथे इथे असतात ते. अरे आमच्यापासून जवळच आहेत, त्यांना घेऊन या आणि यज्ञ करा. पण महत्वाचं तुम्हाला सांगतो, ते काय सांगायची गरज नाही. आता मी त्यांना घेऊन येतो, आमचं काम झालं, तू गेलास तरी झाले. वारे वा, गरज सरो वैद्य मरो. वारे वा शाण्या, पुढचं ऐक. पण ऐकण्याची मनस्थितीच नाही ना. गोपाल कृष्ण सांगताय, धर्मा लक्षात ठेव, तो महाकोपिष्ट. म्हटलं त्याच्या मनाच्या विरुद्ध जाऊ नका. तो नाही म्हटला तर सोडून द्या, आग्रह करू नका. जर आग्रह केला, त्याच्या इच्छेच्या विरुद्ध गेला, तर म्हटलं त्यांनी नुसतं भुवई वरती केली तरी जाऊन भस्मवाल सगळेजण. ते आम्ही आमचं बघतो, तुझा आता. गोपाळ कृष्ण म्हटलं, आता तुम्ही आणि तुमचं नशीब, घाला गोंधळ. भगवंत गेला निघून. आणि अर्जुन म्हटला, तुम्ही तयारीला, मी आलोच त्याला घेऊन. आलोच त्याला घेऊन. अरे वा, समाजामध्ये असे बरीच लोक सापडतात तुम्हाला की मोठमोठ्या संतांना, महंतांना, देवांना सुद्धा एकेरीवरती आणून बोलतात. हो, एकेरीवरती. काय कुठे गेला होता? रामाच्या दर्शनाला गेलो. रामाच्या? दत्ताला जाऊन आलो. अरे वा, दत्ताला जाऊन आलो. आमच्या भाषेतनं सुद्धा लक्षात येतं आपण आपल्या देवतांना किती मान देतो, लक्षात ठेवा. कुठे गेला होता? गणपतीला गेलो तो. हा, गणपतीला गेलो तो. आपल्या भाषेतनं लक्षात येतं, लक्षात ठेवा आपण त्यांच्याबद्दल किती कृतज्ञ आहोत. म्हणून नाम गाणारे भरपूर आहेत, त्या नामाचं चिंतन करणारी माणसं फार कमी, फार कमी. अर्जुन म्हटला, तुम्ही तयारीला लागा, मी आलोच. आणि पत्त्यावरती अर्जुन रथात न या, जसा त्या आश्रमापाशी पोहोचला. बकदाल ऋषी, भगवंत ज्यांना आपल्या पूजेमध्ये सुद्धा मान देतो, म्हणजे भगवंत ज्यांचं अखंड चिंतन करतो, अशी जी नामावली आहे ना, त्या नामावलीत बकदाल ऋषींचं नाव आहे. त्यांचं नाव आहे म्हणजे प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभाम, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. ते बकदाल ऋषी खरंच अत्यंत कृशवत असणारा देह. डोळ्यावरच्या भुवया त्यांच्या मिशांमध्ये येऊन मिसळल्या होत्या. इतका जर्जर झालेला तो देह आहे, अस्थिपंजर देह आहे, पण अत्यंत तेजपुंज आहे, शांत आहे, अखंड आपल्या चिंतनामध्ये निमग्न आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, भगवंताच्या अखंड चिंतनात येतो. आणि त्या चिंतनामध्ये शांत अवस्थेमध्ये असताना अर्जुन पुढे आला. तिथली एकूण परिस्थिती पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, हे प्रकरण काही साधं नाही. अत्यंत हाडवैरी असणारे प्राणी सुद्धा गळ्यात गळे घालून जिथं खेळतायत ना, हे प्रकरण काही साधं नाही. पुढे गेला आणि अर्जुनाने वाकून, म्हणजे पूर्ण वाकलाच नाही, पोटापर्यंतच वाकला. नमस्कार. अर्जुनाच्या ठिकाणी असणाऱ्या अहंकाराचा वास ऋषींनी ओळखला. डोळे उघडले. बसा. हा, बसायला वेळ नाहीये, तिकडे यज्ञ करायचा आहे आणि त्या यज्ञासाठी आपण अध्वर्यू पद घ्यावं म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय. म्हणजे मी तसा आपल्याला न्यायलाच आलेलो आहे. आपल्याला विनंती करणं आणि आपल्याला घेऊन येण्याची जबाबदारी घेतली म्हणून आपल्याकडे आलोय. तेव्हा आपण येताय ना? समोरच्याचा विचार घे, मग बोल. बकदाल ऋषींनी समोर पाहिलं आणि पाहिल्यानंतर आपण कोण म्हणायचं? आपला परिचय काय? मला नाही ओळखत, मला नाही ओळखत. अहो मी अहो मला कितीतरी नाव आहेत. मला तुम्ही आपल्याला कितीही नावं असतील, पण मला एखादं सांगितलं तर बरं होईल. अहो जग मला ओळखत आहे. एवढा पराक्रमी असणारा वीर या जगामध्ये माझ्याशिवाय. नाव सांगा ना तुमचं. बऱ्याच लोकांना स्वतःचं नाव सांगायला खूप लाज वाटतो. ते आपलं नाव सांगण्यासाठी दुसऱ्या माणसाला सांगतात, जरा यांना माझं नाव सांगावं. का तुला तोंड नाही बोलायला? तू सांगे. गोंदवलेला महाराजांच्याकडे, म्हणजे मी हा अनुभवलेला प्रसंग आहे.
एक मोठे कोणतरी गायक आले होते तिथं. त्याने मला विचारलं कीर्तन झालं तर वा बुवा छान झालं कीर्तन, ऐकलं मी, बरं वाटलं. आपला काय परिचय? मी आपलं नाव सांगितलं. साहजिक आहे, त्यांनी मला विचारलं म्हणून मी त्यांना विचारलं. म्हटलं आपला काय परिचय? मला नाही ओळखलं बुवा तुम्ही. त्यांनी बाजूनी चालणाऱ्या एका माणसाला सांगितलं अहो जरा यांना माझं नाव सांगा. म्हणजे काय माणसाला अहंकार असतो ना, का तुझं नाव सांगायला तुझं जाते काय? पण नाही, अर्जुनाने बाकीचं सांगितलं, नाव सांगायला तयार नाही का? तसे मला बरेच जण बरेच नावाने ओळखतात, पण तुम्हाला म्हणून सांगतो माझं नाव अर्जुन. म्हणजे पांडव आहेत ना ते आम्ही, त्या पांडवातला मी एक. बर, म्हणजे त्यात ते महायुद्ध झालं. हो हो, ते आम्ही आमच्याकडनंच झालं आणि आम्हीच ते जिंकलंय. बर, म्हणजे त्यातलाच मी एक. अरे वा, मला गोपालकृष्ण माझा सारथी होता. अरे वा, काय म्हणणे आपले, अध्वर्यू यज्ञ व्हावे, अध्वर्यू यज्ञ व्हावे, विनती करतो ऋषी वरा पाय. महाराज, आपण आमच्या यज्ञाचं अध्वर्यू पद घ्यावं म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय. आपण चलावं, आपली सगळी व्यवस्था करतो आम्ही. येतो मी, पण मला एक सांगणार का? काय आपला हा कितवा यज्ञ आहे? कितवा? हा, म्हणजे आतापर्यंत आपण किती यज्ञ केले? अर्जुन डोकं खाजवायला लागला. किती यज्ञ केले? 6वा-7वा असेल. 6वा-7वा. मग सॉरी शब्द माझा आहे. मग क्षमा. म्हणजे जमणे नाते मजला, जमणे नाते मजला. मला जमणार नाही. का? शतयज्ञांचा नसे श्री भरणा. मला तुमच्याकडे अध्वर्यू पद घेणं शक्य नाही. म्हटलं का? अहो कारणच आहे, माझा असा नियम आहे, जे आपल्या आयुष्यामध्ये 100 यज्ञ करतात त्यांच्याकडे मी अध्वर्यू पद घेतो. त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी, शक्य नाही. हे बघा, तुमचं नाव ते गोपालकृष्ण आहेत ना, त्यांनी रेकमेंड केलंय. म्हणजे तसे आमच्याकडे ऋषी भरपूर आहेत, पण त्यांनी तुमचं नाव रेकमेंड केलंय म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. नाही तर मी दुसरं कोणाला घेऊन करा ना. नाही, कृष्णाने तुमचं नाव घेतलंय ना म्हणून मी तुमच्याकडे आलो. क्षमा, आपण 100 यज्ञ करा आणि मग माझ्याकडे या. मी येतो ना तुमच्याकडे. मग तुम्ही येत नाही का? मी अवघडे, आपण येऊ शकतो. अर्जुनाला हे वाक्य माहिती होतं की तोच्या मनाच्या विरोधात गेलं तर लेखाचा भस्म करून टाकणार. भानगड नको. त्याने आपला काढता पाय घेतला आणि अर्जुन परत घरी. आणि त्याचं ते येताना त्याचा पडलेला चेहरा पाहिला आणि सगळ्यांनी पाहिलं, हसायला लागले. काय अर्जुनराव, ते कुठे कुठे ते येत नाही म्हटले. अहो बोलवणारा तसा लागतो. भीमसेन म्हटले बोलवणारा तसा लागतो. आणि भीम निघाला, खांद्यावर गदा. हे कशाला? नाही, त्याच्याशिवाय चालताच येत नाही म्हटला. आणि भीमसेनाची स्वारी. नमस्कार. ते मगाशी आले होते ना, मी त्यांचा भाऊ. बर, कशासाठी आपण येणार केलं? नाही, त्यांनी मगाशी तुम्हाला सांगितलंच आहे, आपण अध्वर्यू पद आमच्याकडे घ्यावं. सगळं खरं आहे, पण मी त्यांना उत्तर दिले मगाशी, आपण 100 यज्ञ करा आणि मग माझ्याकडे या. मग मी आपल्याकडचं अध्वर्यू पद घेतो. भीमसेनांची डाळ शिजली नाही. नकुल सहदेव म्हटले, अहो बोलणं करताना, एखाद्याला बोलवताना गोड बोलवावं. जिभेवरती अशी साखर पेरलेली असावी. म्हणजे आडनावाचे गोडबोले नसले तरी चालतील, परंतु गोड बोलणारे असले पाहिजे. धर्मराजा, आपण सुरू करा, आम्ही आलो त्यांना. या दोघांचे जर महाराज, आम्ही आपल्याला नमस्कार करतो. हो, म्हणजे साष्टांग दंडवत घालतो. आपल्यासारख्या विभूतींना पाहिल्यानंतर खरोखरीच आम्हाला आमच्या आयुष्याचं कृतार्थ पण अनुभवता येत आहे. आपल्यासारख्यांच्या चरणावरती आयुष्य वाळून टाकावं असं वाटतं. आपण कोण? कशाला आलात? मला तपश्चर्येमध्ये जरा व्यत्यय येतोय. आपण कोण?
महाराज तसं म्हणजे स्वतःची ओळख सांगणं हे चुकीचं आहे ना. म्हणजे अशी ओळख कधी आपली नसतेच. भगवंताच्या शिवाय आपली काय ओळख आहे ना. तो आहे म्हणून आपण आहोत. असे बोल घेवडे आपल्याला भरपूर सापडतात. चिंतन करणारे आणि भगवंताचा मतलबासाठी वापर करून घेणारी माणसं अशी भरपूर सापडतात. मगाशी आमचे दादा आले होते आणि आपण अधोरूपत घ्यावं अशी विनंती आहे आपल्याला. म्हणजे आपण जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत आपले चरण सोडणार नाही. आपण हो म्हणावं अशी इच्छा आहे. सगळं खरं आहे पण दुष्यत यज्ञांचा नसे शिरी भरणा. आपल्याकडे 100 यज्ञ नाही झालेले त्यामुळे मी येऊ नाही शकत. तरी पण चला एकदा सांगितलं ना नाही जमणार आपण येऊ शकता. आणि स्वर चढलेला पाहिला आणि दोघांनी काढता शेवटी उरले सुरले धर्मराज. धर्मराजांनी येऊन सांगावं म्हटलं इथला जो राजा आहे ना तो मी आपल्या चरणावर डोकं ठेवतो. आपण अधोरूपत घ्यावं. बकदाल ऋषी सांगताय कशाला बया उगाच प्रयत्न करता. विनती करतो ऋषीवरा पाया जमणे ना ते मजला प्रयत्न करता कशास वाया. दमले पांडव सारे दमले पांडव सारे विनती करूनी ऋषीवरा पाया. कोणाची डाळ शिजली नाही तिथं आणि सगळेजण सचिंत पुन्हा एकदा भगवंताला कॉल करा बोलून घ्या. आता भगवंत म्हटलं अडलंय माझं. मगाशी सांगत होतो तो मला म्हटले आता गेलास तरी चालेल. आता तुम्ही आणि तुमचं नशीब घाला गोंधळ. संचित असणारे सगळे पांडव द्रौपदी तिथे काय झालंय. मला काही त्याच्यामध्ये उपाय करता येईल का. जिथं आमचा शिजला नाही तिथं तुझी काय डाळ शिजणार. ते शहाणे बोललेच लगेच. धर्मराज म्हटला काही वेळेला आपल्याला जे जमत नाही ना ते स्त्रियांना जमत. तू पण एकदा प्रयत्न कर. त्यांना अध्वर्य म्हणून बोलवलंय. गोपाल कृष्णाने याला सांगितलंय पण म्हटलं ते येत नाही आणि यज्ञ होणं अवघड. एवढंच ना मी आणते ना बोल असं म्हणून खांद्यावरचा पदर सारखा गेला आणि द्रौपदी तिथं बकदाल ऋषी ध्यानामध्ये बसले. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. जय मुरलीधरम कृष्णम वंदे द्वारकाधीशम. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. भगवंताला आठवत आहेत आणि द्रौपदी तिथं पोचावी. त्यांचा तो पूर्ण मधुर असणारा सुंदर नाद विसरून गेली कशाला आली. महाराज अवस्थेमध्ये बसलेला असताना म्हणजे समाधी अवस्थेत अशा वेळेला पटकन तिने आपल्या हातातला तो अक्षय चुडा वाजवला. अक्षय चुडा वाजवला ध्यानात होते आणि त्या अक्षय चुडा जसा वाजला तसा आशीर्वाद दिला. हो आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाचा परिणाम आपल्या समोर कंकणापणे वाजवली. पण डोळे उघडून पाहिलं तर ही कोणी मुलगी काय म्हटलीस मुली. काय बदली तू शब्द या ऋषीस. काय बदली तू शब्द या ऋषीस. काय बदली तू शब्द या ऋषीस. मोद वाटे ऐकून तन्मनास. मोद वाटे ऐकून तन्मनास. तात बदली द्रौपदी पुन्हा न्यास. तात बदली द्रौपदी पुन्हा न्यास. तात बदली मी द्रौपदी तात. अहो तो तात शब्द ऋषींनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेला. पहिल्यांदा आणि तो गोड मधुर शब्द
त्यांच्या हृदय कमलावरती असा काही घट्ट जाऊन बसला आणि त्याची ती चाहूल, त्याचा तो स्पर्श, त्याचा तो नाद एक वेगळेच रोमांच अंगावरती उभा करता झाला. मुली, काय म्हटलीस? पुन्हा एकदा म्हण ना. पुन्हा म्हण ना. कोण आहेस तू? तात म्हणत ऋषी समीप आली, द्रौपदी कर जोडोनी. तात म्हणत ऋषी समीप आली, द्रौपदी कर जोडोनी. तात म्हणत मगाशी जे 5 जण आले होते ना, त्यांची मी पत्नी. मुली, मी त्यांना सांगितलं मला नाही येणं जमणार, मला नाही येता येणार. सगळं खरं आहे, पण माझं थोडस लहान तोंडी मोठा घास ऐकून घ्याल का? काय मुली, बोल बोल. तुझ्या या शब्दांनी मला भुरळ घातली. बोल. महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आमचे 100 यज्ञ नाही झाले, नाही झाले. पण खरं सांगू का, लौकिक अर्थाने आमचे यज्ञ झालेले नसतील 5-6, पण ज्या पांडवांनी, त्यांच्या आईनी आणि त्यांच्या पत्नीनी संपूर्ण आयुष्य ज्याला अर्पण केलंय, तो गोपाल कृष्ण. त्याच्या नामाच्या शिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. त्याचं नाम गायल्याशिवाय आम्हाला ग्रास घेता येत नाही. त्याचं नाम घेतल्याशिवाय आम्हाला पाऊल टाकता येत नाही. त्याचं नाम घेतल्याशिवाय आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये सार्थक झाल्यासारखं वाटत नाही. त्या गोपाल कृष्णांचं नाम आमच्या मुखावरती अहोरात्र आहे, अहोरात्र. महाराज, आमच्याकडनं तुम्हाला अपेक्षित असणारे यज्ञ किती झालेत मला माहिती नाही, पण भगवंताचा शब्द आहे, यज्ञानाम जपयज्ञोस्मी, असा भगवंतानी शब्द केलाय. सगळ्या यज्ञांच्या मध्ये सगळ्यात मोठा यज्ञ कुठला असेल तर तो जपयज्ञ आहे. आणि महाराज, त्या जपयज्ञामध्ये आमच्या किती आहुत्या पडल्या असतील आम्हालाच माहिती नाहीये. महाराज, आम्ही असं ऐकलंय, नाम घेता वाट चाला, यज्ञ पाऊला पाऊला. नाम घेता वाट चाला, यज्ञ पाऊला पाऊला. आम्ही असं ऐकलंय, भगवंताचं नाम गात गात जर पाऊल टाकलं तर एकेका पावला गणित एक यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. महाराज, आता आपणच सांगा, आमच्याकडनं किती यज्ञ झाले असतील आणि आमच्याकडनं किती यज्ञ व्हावे अशी अजून तुमची अपेक्षा आहे. म्हणून ज्ञानराज मुनींनी सुद्धा भगवंताकडे प्रार्थना करताना याच यज्ञाची अपेक्षा केली. येणे वाघ यज्ञे दोषावे, दोषो निमज द्यावे, कसाय दान. हा वाघ यज्ञ आहे. या वाघ यज्ञामध्ये या नामाच्या आहुती आहेत. लक्षात ठेवा, काय भगवंताच्या नामाची किंमत आहे, काय भगवंताच्या नामाची ताकद आहे. एकेका नामाच्या उच्चारणाने एक एक यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. बकदालग ऋषींनी पुढचा शब्द विचारला नाही, आसनावरून उठले, रथामध्ये येऊन बसले आणि इकडे येऊन यज्ञ संपूर्ण केलाच. पण नुसता यज्ञ संपूर्ण केला नाही तर भगवान गोपाल कृष्णांची ही प्राप्ती केलेलीच होती. पण साक्षात भगवान गोपाल कृष्णांना तिथं पाहिला, अनुभवला, त्याच्या चरणावर डोकं ठेवला. नुसतं ठेवलं नाही तर ज्या भगवंताचं नाम गायलं, त्या भगवंताचं चिंतन केलं आणि हे ज्याच्यामुळे प्राप्त झालं त्याच्या चरणावरती आपलं आयुष्यही समर्पण केलं. म्हणजे त्या भगवंताच्या चरणी तादात्म्य स्थिती घेतली. तू आहेस म्हणून
हे असं का सांगतोय? कारण सगळं युद्ध झाल्यानंतर सुद्धा अर्जुनाला कुठंतरी असं वाटलं होतं की हे मी केलं म्हणून झालं असं त्याला वाटलं. तेव्हा भगवान गोपालकृष्णांनी त्या रथातनं त्याला खाली उतरवला. त्या रथावरनं मारुत्र्यांना खाली उतरवला आणि सगळ्यात शेवटी स्वतः रथावरनं पाऊल खाली ठेवलं. आणि जसं भगवंतांनी पाऊल खाली ठेवलं तसा त्या रथाला आग लागली. अर्जुनाला देवाला भगवंत सांगतो, अर्जुना या रथावरती तो होता, मी होतो, म्हणून या रथावरती आलेले सगळे आघात शमले होते. आम्ही दोघांनी ही जागा सोडली म्हणून रथ जळून खाक झाला. आम्ही होतो म्हणून तू त्या रथावरती व्यवस्थित होतास. असं जिथं असतं तिथं त्याच्या अलीकडची कथा नाम भाळणाऱ्याची असते. एखाद्या वेळेला त्या नामाचं चिंतन करण्याच्या पूर्णावस्थेलाही पोचलेली असू शकते, परंतु समर्पण स्थितीवरती ती जातेच असं नाही, कुठंतरी अहंकाराने असलेली असते. म्हणून महाराजांचं चरित्र पाहिलं तर जयांचा जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात गेला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. अशा तिन्ही अवस्था ज्यांच्या चरणी होत्या ते आमचे महाराज नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. त्या महाराजांच्या चरणी आजची ही कथा समर्पित करतो. आमच्या डोंबिवलीच्या या साधना केंद्राने, महाराजांच्या उपासना केंद्राने सेवा करण्याची संधी दिली. आपल्या सर्वांच्या बरोबर संवाद झाला. पुन्हा एकदा महाराजांची आठवण आपण सर्वांनी करून दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणी शतशः नमस्कार. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. थोडासा उशीर झाला असेल, एखाद्याला मध्ये थोडासा डिस्टर्ब झाला होता, पण आपण सर्वांनी तो उदाहरणार्थ क्षमा करावी अशी प्रार्थना करून या कीर्तनाला विराम देतो. या साथीदारांनी सांभाळून घेतल्या दोघांचे आभारी आहे. आपण सगळ्या बहुसंख्येने हे सगळं ऐकताय आणि महाराजांची ही कथा गोड करून घेताय. महाराजांची ही कथा आपली साधना, आपली उपासना अखंड बुद्धिमत्ता करून आपल्याही ठिकाणी या तिन्ही अवस्थांची प्राप्ती करून देते हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून मागणं मागूया. हे चिदानंद दे